राज्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर गेला असताना जुन्नर तालुक्यातील एक मयुरेश खरमाळे नावाचा विद्यार्थी आहे. ज्या विद्यार्थ्याने आता नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि एका बाजूला त्याच्या वर्गातील किंवा जे 10वीच्या किंवा त्याच्या सभोवतालचे असणारे जे विद्यार्थी आहेत ते आताही खेळण्यामध्ये मग्न आहेत, तर काही विद्यार्थी हे पालकांच्या मोबाईलमध्ये दंग आहेत का ज्यामध्ये रील्स, यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक अशा प्रकारचे सोशल मीडिया किंवा सोशल माध्यमांचा ते वापर करत आहे. त्याच बाजूला जो असणारा मयुरेश आहे, तो मयुरेशने भर उन्हातानात आणि 45 डिग्री तापमान असलेल्या वातावरणात त्याने एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे, ज्यामध्ये तो पर्यावरण वाचवण्यासाठी त्याने एक कार्य हातात घेतलेलं आहे. तसं पाहिलं वास्तविक तर त्या प्रेरणा घेण्या अगोदर त्यांचे जे वडील आहेत रमेशजी खरमाळे हे वन खात्यात कार्यरत आहेत आणि वडिलांकडून घेतलेली प्रेरणा आहे, ज्या प्रेरणेने तो आजही भर उन्हातानात रस्त्याच्या कडेला असणारी जी झाडं आहेत तर त्या झाडांचं बीज संकलन करण्याचं तो काम करतोय. आता आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यात. आपण समजून घेऊया की मयुरेशकडून का नक्की मयुरेशने हा प्रकार काय चालवलेला आहे किंवा नक्कीच यामागचा उद्देश मयुरेशचा काय आहे, समजून घेऊयात. मला असं वाटतं की मुलांनी मोबाईल बघण्यापेक्षा 10 मिनिटं 5 मिनिटं सुद्धा थोड्या वेळ निसर्गात जायला पाहिजे. निसर्गाचं निरीक्षण वगैरे पक्षी बघितले पाहिजे. मी जेव्हा वडजला जातो तेव्हा तिथले कावळे पाणी पिताना पाहून हळूच तोंडावर असं हसू येते की भारी वाटतं, आनंद होतो की आपल्यामुळं कोणाचं तरी भलं होतंय. त्यापासून ठरवलं की काही झालं तरी यांच्यासाठी काही ना काहीतरी करायचं. माझा उद्देश आहे की मुलांनी 100 लावण्यापेक्षा 1 झाड लावायचं. जाग लावायचं लावण्यापेक्षा उगवायचं ते. त्याचे राखण करायचं, त्याला सांभाळायचं. मग त्याच्या पुढून आपल्या म्हणजे आपल्या घराशेजारी पण आपण जे गॅलरीत जे झाडं लावतो त्याचं सांभाळ केला पाहिजे. इकडं बाहेर फिरताना ज्या बिया आपल्याला झाडं दिसतात त्याचं बीज संकलन केलं पाहिजे. लावलेली झाडं आपण जी लावतो त्याचा आपण जर पुढं सांभाळ केला तर आपल्यालाच फायदा आहे. आज म्हणजे अगोदर जेव्हा पहिलं स्टीम इंजिन जन्माला आलं तेव्हा हवेचा म्हणजे हवेमधलं कार्बनचं तापमान होतं 122 ppm आणि आत्ता जे कार्बनचं प्रमाण आहे ते 421 ppm वर पोहोचले. तेच जर कार्बनचं प्रमाण 450 ppm पोहोचलं तर आपली मानवजात पूर्णपणे नष्ट होईल. तर असं हाच उद्देश आहे की हे कार्बनचं प्रमाण हवेतील कमी व्हावं आणि मुलांना स्वस्थ निरोगी आयुष्य जगावं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मयुरेशने चालवलेला हा जो उपक्रम आहे हा खूप स्तुत्य आहे, जेणेकरून आपणही आपल्या मुलांना असेल किंवा समाजाला एक आदर्श घडून दिला पाहिजे की जेणेकरून आज पर्यावरण जगलं तर माणूस टिकेल. अशा प्रकारचं कार्य आपण केलं पाहिजे आणि नक्कीच मयुरेशकडून आदर्श घेतला पाहिजे. लुटू का? अरे शेंग नको दो की फांदीवर नाही. थोडा तीन झाले. त्या फांदी लागून बघा.
जायचं रात्री फूट करायची आणि लोक झाली तर झाली कुठं 2-4 लोकांना आली समजता आली बाकी काही दुसरं नाही का प्रयत्न आपले चालू ठेवायचे.